हाय नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कसं काय सर्वजण. तर बघा मित्रांनो, काल जो मी एक व्हिडिओ टाकला होता बघा, तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मका वगैरे दाखवलं होतं. तर त्याच मक्याला आज पाणी सोडणार आहे. आणि आपल्या विहिरीवरचं पाणी थोडंसं खरट आहे. जर मीठ टाकल्यासारखं असं पाणी लागतं, एकदम खरट. मीठसुद्धा रानाला फुटते असं पाणी आहे. तर आपल्या एका मित्राच्या शेततळ्यावरून आपण पाणी घेतले. तर ते कसं पाणी घेतले आणि कसं पाणी आणले ते दाखवतो तुम्हाला. एका एकराचं शेततळ आहे, तुम्हाला शेततळ पण दाखवतो. ह्याच्या अगोदर मी तुम्हाला कधी दाखवलं नाही ते शेततळ, तुम्हाला दाखवत चला. तर मित्रांनो बघा, हे तुम्ही आता आलो आहे शेततळ्यावर. तर हे शेततळ पूर्ण एका एकराचं आहे. आणि ह्या तळ्यामधली आपण मोटर आता चालू केली आहे. हे बघा, हे पूर्ण सगळं असं कॉक, पाईपा, फिल्टर, रिटर्नचा पाईप आणि हे इकडे जाणारा पाईपलाईन आणि हे इकडं आपल्या मित्राचं क्षेत्र आहे सगळं. ही तर ही अशी मोटर आहे बघा. ह्याच्यामध्ये स्टार्टर आहे. तर इथं एक मोठे मोठे 4 बॅरल आहेत. ह्याच्यामध्ये स्लरी करतोय मित्र माझा. हे बघा, ह्याच्यामध्ये केलेलीच वाटते, झाकून ठेवलंय. 4 आहेत इथे बॅरल, 1000 लिटरचं आहेत. आणि ह्या बाजूला आपलं घर आहे. तर आपण आता ह्या घराच्या पूर्ण खाल्ल्या बाजूला पाणी नेलं आहेत ना, ह्या तळ्यावरून बघा कसं नेलंय तुम्हाला दाखवतो आता. ही मेन त्यांची पाईपलाईन आहे साहेबांची. आणि ह्यांचं कसं असतं, कमी पाण्यावर जास्त उत्पन्न आणते बघा. प्रत्येक पिकाला ही ड्रिपच करते ते. हे बघा ड्रिप. तर बघा आता त्या तळ्यावर ना इथंपर्यंत त्यांची पाईपलाईन आहे. तर आता इथनं इकडं आपण मोकळ्याशा पाईपा टाकलेल्या, तुम्हाला दाखवतो. अशी घरापर्यंत पाईप टाकली आहे आणि जॉईन आपल्या पाईपलाईनला केली, कशी केली दाखवतो. तर इथून असं खाली पाणी गेले बघा, तुम्हाला दाखवतो. ते बघा. तर आता मी खाली आलो बघा. तर ही असं वरनं पाईपलाईन आलेली आहे. तर ही शेततळ्याचं पाणी आहे बघा, असं चाललंय पाणी. तर हे असं सगळं शेतकऱ्याचं जीवन असते बघा मित्रांनो. आणि आपलं कसं जी रिअल लाईफ आपली मी तुम्हाला दाखवत असतोय. आणि आपलं व्हिडिओ इतकं म्हणावं असं नसतं, पण तरी बी तुम्ही बघताय, त्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो. तर बघा, मी आता चाललो आहे घरी. तर मित्रांनो बघा, तिथं आता वाटी निघाली, सगळं पाणीच पाणी झाले, बसवायचं. घोळ झालाय सगळा, घोळ झाला. काय माहित कसं सोन येतं किधर से. खालचा कोकण बंद केलाय. तर मित्रांनो, ते सगळं तुम्हाला सांगतो, ते बसवलं तिथं, ती पाईप वगैरे निघालेला. मी आता तुम्हाला सांगतो, इतका भयंकर पाऊस जे पडला, तुम्हाला दाखवतो आता पाठीमागच्या कॅमेरानं. हे बघा मित्रांनो, हे असा पाऊस पडला, लय मोठा पाऊस आलता. हां,
हे बघा हे पूर्ण असं पाईप ही जोडला तर बघा. ए तिकडे जाऊ नको पावसात ये. पावसात उघडलाय आणि मोबाईल पण माझा स्विच ऑफ झाला होता. हे बघा मग आता लाईट आली होती आणि आता पूर्ण पाऊस उघडल्यामुळे लाईट आल्यावर आता म्हणलं थोडासा व्हिडिओ घ्यावा म्हणलं आणि तुम्हाला दाखवावं. हे बघा आपली शेरड बघा. तुम्हाला इथे दाखवत होता चुलीपाशी पाणी किती साठले. हे बघा बघा मस्त बघा कसं घरात सुद्धा पावसाचं पाणी आले. हे कॅच पेन घाल नको. जबरदस्त पाऊस आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो तुम्हाला सांगतो एवढ्या मेहनतीने ती पायपा वगैरे मी जोडल्या होत्या मकाला पाणी सोडायचं म्हणून. आणि गेले 3 दिवस झाले आमचे साहेब म्हणत होते पायपा जोड आणि पाणी मकाला दे मका हे झाले. तर आज तुम्हाला सांगतो नेमकं जी पायपा जोडल्या आणि 7 ते 8 RB जोपर्यंत जे पाऊस जे आला तुम्हाला सांगतो पूर्ण म्हणजे पूर्ण तुम्हाला सांगतो इतकं रानात पाणी साठलंय बघायलाच नको. आता एक कमीत कमी 15 ते 20 दिवस मकाला पाणी द्यावं लागत नाही मित्रांनो. तर पाऊस आला ते खूप छान वाटलं. माझी मेहनत केलेली वायपट गेली, जाऊ दे गेली तर मेहनत वायपट. पण पाऊस मात्र झाला. तुमच्याकडे पाऊस आहे का नाही मला नक्कीच कमेंट करून सांगा. तर चला मित्रांनो बाय बाय.